श्री ज्योतिबा डोंगराचे आध्यात्मिक आणि नैसर्गिक वैभव पुनर्स्थापित करण्यासाठी दख्खन केदारण्य प्रकल्पाअंतर्गत वृक्ष पुनरोपण मोहिमेला सुरुवात झाली आहे। श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाच्या वतीनं हा उपक्रम राबवला जात आहे। पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रमात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। राष्ट्रीय महामार्गाच्या कामात बाधित झालेल्या मोठ्या झाडांचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनरोपण केले जात आहे। या प्रकल्पाअंतर्गत सुमारे 2000 मोठ्या वृक्षांना नवजीवन दिलं जाणार आहे। आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात झाली। ज्योतिबा डोंगरावरील प्राचीन देवराई पुन्हा उभी करण्याचा हा संकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं। केदार विजय ग्रंथात उल्लेख असलेल्या देशी प्रजातींची झाडे लावली जात आहेत। 20 ते 100 वर्षांपूर्वीची झाडे तोडण्याऐवजी मुळासकट हलवून पुनर्रोपित केली जात आहेत। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्या टप्प्यात 10 झाडांचे यशस्वी पुनरोपण झाल्याची माहिती दिली। लवकरच 200 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे। हा प्रकल्प देवस्थानच्या 30 एकर क्षेत्रात साकारला जात आहे। वृक्ष संवर्धन आणि संगोपनावर विशेष भर दिला जाणार आहे। पर्यावरण तज्ञ सुरेश जाधव यांचे तांत्रिक मार्गदर्शन यासाठी लाभत आहे। या उपक्रमामुळे ज्योतिबा डोंगराचे नैसर्गिक सौंदर्य अधिक वृद्धिंगत होणार आहे। यावेळी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, कोल्हापूरचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।